वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पहिला टप्पा हा सुरू करण्यामध्ये येत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकर देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे। आता बघा, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यामध्ये येत असून केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा ॲडव्हान्स मध्ये जारी करण्यामध्ये आला असून देशातील या ठिकाणी 3 ते 4 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे हे आता पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले की ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा वाटप करत आहोत आणि त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आतापर्यंत देशातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये आला आहे, कारण की या राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याची अत्यंत गरज असून आता सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याच्या हालचाली या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आल्या असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। तर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे। या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी दरवर्षी 6,000 रुपयांची भेट या ठिकाणी थेट आर्थिक मदत देत असते। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 20 हप्ते पूर्णपणे जमा झाल्यानंतर 21वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही, कारण की आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, साधारणपणे पीएम किसान योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असतो। यामध्ये आता फेब्रुवारी मध्ये हप्ता वाटप होत असतो, त्यानंतर जून महिन्यामध्ये आणि त्यानंतर ऑक्टोबर
आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्त्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची वेळ या ठिकाणी आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता शेतकरी मित्रांनो, जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून यावेळेस आता हप्ता लवकर देण्याचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, केंद्र सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये 21वा हप्ता आधीच या ठिकाणी जारी केला आहे। 26 सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी हप्ता जारी केला होता आणि त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अतिवृष्टीमुळे या ठिकाणी ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकर जमा करण्यामध्ये आला असून आतापर्यंत देशातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। जर आकडेवारीनुसार जर बघायला गेलं तर या राज्यांपेक्षा म्हणजेच की ज्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा झाला आहे तर त्या राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याची अत्यंत गरज आहे आणि त्यानुसार अखेरकार आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र आता सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना काही कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता कोणकोणती कामे करावी लागणार आणि सर्वात आधी आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, फक्त याच शेतकऱ्यांना हप्ता मिळणार अशा पद्धतीची या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तर लक्षपूर्वक बघत चला। आता ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण केले नाही अथवा ज्यांचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नसल्याचं या ठिकाणी सरकार माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांची ई-KYC अपूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धाही जमा होणार नाही। जर आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता शेतकऱ्यांना 2 कामे करण्याचे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे। आता यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केले नाही तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC करा आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, कारण की पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण केले नाही तर अशा शेतकऱ्यांचे पैसे थांबू शकतात, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तातडीने KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी असे कृषी मंत्रालयाकडून देखील शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये या ठिकाणी आले आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना ही आता या ठिकाणी 2019 मध्ये सुरू करण्यामध्ये आली आहे। या योजनेनुसार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यामध्ये येत असते। डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येत असते। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार ते आपण बघूयात। आणि त्यानंतर नेमका हप्ता कधीपासून वाटप होणार आहे, म्हणजेच की कोणत्या तारखेपासून हप्ता हा वाटप होणार आहे ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला थोडा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील एक छोटीशी अपडेट आहे ती देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता लवकर जमा होणार आहे। आता पीएम किसान योजनेचा जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा ॲडव्हान्स मध्ये जारी करण्यामध्ये आला असून देशातील साधारणतः 3 ते 4 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पीएम किसान योजनेचा हप्ता हा या ठिकाणी जमा होणार आहे। आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईचा काही भाग, त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, त्यानंतर सोलापूर, सातारा आणि सांगली अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता नेमका पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला। केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा शेतकऱ्यांना थोडाफार मदतीचा हातभार लागावा याकरिता हप्ता या ठिकाणी लवकर देण्यामध्ये येणार असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी 1 नोव्हेंबर या दिवशी जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, दिवाळीपूर्वीचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं होतं, मात्र तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झाला नाही। मात्र या ठिकाणी आता 1 नोव्हेंबर या दिवशी हप्ता जमा होईल अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। जर कदाचित 1 नोव्हेंबर दिवशी हप्ता जर जमा झाला नाही तर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हप्ता जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। अशा पद्धतीची अपडेट होती आणि शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 1 नोव्हेंबर या दिवशी हप्त्याची रक्कम जमा होईल। या ठिकाणी जर कदाचित हप्ता जर म्हणजेच की 1 नोव्हेंबर दिवशी जर हप्ता जमा झाला नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच हप्ता जमा होणार असल्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची ही अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।